हेलो हेलो नमस्कार माझा सद्गुरुज्ञानेश्वरासी कुंडली गोरदार ठरसी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम
Thank you.
हर हर ऑपरेटर हर 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 हेलो हर 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 हॅलो माझ्या इको कमी करता इको कमी हॅलो हॅलो टेबल मारा हॅलो हॅलो हरे
Bye.
होईल का नाही माहित नाही डॉक्टर आता प्रगती नाही का बोलावं मला काहीच कळत नाही हातच नाही जाऊन राहिले वरती देवानं हात नाही दिले का नाही दिले का माहीत नाही बापा देवा पंढरीनाथा कसं होईल रे
विठ्ठला
उपजुनिया पुढे येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो अशी नाही कवळ काही काल्याची एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम मायबाप आज प्रगट दिन आहे मला माहित आहे का तुम्हाला माहित आहे हा या ना प्रगट दिन आहे का आज प्रगट दिनाचं कीर्तन महाराज मायबाप हो कार्याचं आज काला आहे काय काला तुम्हालाच माहिती गजानन महाराज प्रगट दिन काला सगळ्याच्या नशिबात नाही माय बाबा हाय का तुम्ही आज भाग्यवान आहे हो सगळ्याच्या नशिबात काला नाही राहा सगळ्याच्या नशिबात हरी नाही म्हणा लास्ट वॉर्निंग इमिजिएटली फॉर दी साऊंड सिस्टीम या शिट्ट्या मिट्ट्यामध्ये चालत नाही काला या काला सगळ्याच्या नशिबात नाही आहे ज्याच्या मुखात हरिनाम आहे हरी त्याच्याच घरी त्यानेच काला खाले उपजुनिया पुढे येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो असे नाही कवळ काही काल्याचे ह्या मृत्यू लोकांमध्ये काला तुम्हाला खायला भेटते मृत्यू लोका आपण मृत्यू लोकांमध्ये आहे वैकुंठामध्ये काला नाही आहे तुकाराम महाराज वैकुंठात गेले काला नाही भेटला ज्ञानेश्वर माऊली वैकुंठात गेली समाधी घेतली काला नाही भेटला काला वैकुंठात भेटला हे मृत्यू लोका सॉरी ज्याच्या घरी हरिनाम आहे त्याच्या घरी सुख आहे सुख काही लोक म्हणते बाई 4-4 पोरं आहे मले 4-4 पोरं आहे सुख भेटत तोंड घासून राहा कोलगेटनं दावा आहे ओळखुके महाराज आता संपत्तीनं सुख नाही भेटत 11 एकर वावर होतं मायापाशी सुपळा साहेब गेट आउट कुठं भेटलं नाही भेटलं हो संपत्तीपेक्षा संतती श्रेष्ठ आहे संतती विठ्ठल चार लेकर असूनही काही समाधान नाही माय बापू एकच मागा देवाने चांगलं मागा चांगला माणूस किती दिवस जीवन जगला याने मर्म नाही आहे रे बाबा जीवन कसा जगला याने महत्व आहे कसा जगला तुम्हाला ठरवायचं आहे तुमचं जीवन कीर्तनात बसायचं आहे नाही बसायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे की नाही दिंडीमध्ये दिंडी घेऊन यायचं आहे का नाही घ्यायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे दारूमध्ये पाणी टाकायचं आहे का कोरी प्यायची आहे तुम्हाला ठरवायचं आहे मंदिरात जायचं आहे का नाही जायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे बिना गुन्ह्यानं बायकोले मारायचं आहे का नाही मारायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे भागवतात बसायचं आहे नाही बसायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे लेकराले चांगले संस्कार द्यायचे आहे का नाही द्यायचे आहे तुम्हाला ठरवायचं आहे देवानं दिलेलं अजिबात सरत नाही आणि या कुत्र्याच्या अवलादीनं दिलेलं पुरत नाही याच्यावर मत काय तुमचं हा या ना हे लक्षात ठेव माय बाबू अय पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान
किन्नरी निवासा सखा पांडू रुक्मिणी माता प्राण संजीवनी. मायबाप सेवेशी आराम करतो. पंढरीचा सखा पांडू त्याच्या चरणाशी प्रणाम घेऊन वाणीला सुरुवात करतो. हे कीर्तन आहे. कीर्तन ज्या कीर्तनानं पाप खंडे पाप त्याचंच नाव कीर्तन आहे. नाही बाबू कीर्तन 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 चांग कीर्तन चांग त्याचं नाव कीर्तन आहे. म्हणजे आज आनंद एवढा होऊन राहिला का मायगावची दिंडी आहे. दिंडी आमच्या गावची ज्या ठिकाणी माझा जन्म झाला जवळगाव गाव आहे. हरिभक्त परायण कुटुंबियाला मुक्काम जवळगाव. मी गावाच्याच नावाने जास्त भांडतो. मी वर्धेले राहतो महाराज पण वर्धेचं मला नावच नाही आहे. म्हणजे माय जन्म ठिकाण आहे तिथं बाप आहे दत्त महाराज. त्यानं एवढं मोठं कीर्तन शिकवलं आणि मग मी वर्धेचं नाव काय का अरे तिथं माय जन्म झाला आहे. आमच्या गावची मंडळी सगळी बसून आहे. मला आनंद वाटते. असं वाटते का स्वर्गात गेलो का गेलो असं वाटून राहिलं मला. आमच्या गावचे सुभाष भाऊ मुसराम आले. हे मंडळी आली. आनंद वाटले माय बापू. असं वाटे नाही तुम्हाला तुमच्या गावचा महाराज ह्या मायगोच्या उघरावर चढण म्हणून पण चढला. तुम्ही आले ना मला खूप समाधान वाटून राहिलं माय बापू. लय येले गेले लोक आहे ना पण मला देवानं माही येणे नाही गेले एवढ्याने मी बरं राहिलो. हे सगळी मंडळी आहे ना कशी आहे माहिती आहे का. आवडीने भावे हरिनाम गेशी तुझी चिंता सर्व देशी. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा ध्यान कशी. हे आवड पाहिजे. आवड काही काही लोकांनी तमाशाचीच आवड राहते ना. खायाना तमाशाची आवड राहते. आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता नासी तुझी चिंता नासी सर्व आहे तुझी चिंता नासी सर्व आहे तुझी चिंता नासी सर्व आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता नासी सर्व आहे तुझी चिंता नासी सर्व आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता नासी सर्व आहे तुझी चिंता नासी सर्व आहे. माणूस किती दिवस जगला यायला महत्व आहे का. आहे का नाही आहे ना माय बाबू. तुम्ही विचार करा संपत्ती कितीही कमवा. आज काल्यात घेत नाही पण काल्यात तिकडे जायचं आहे. मथुरीकडे जायचं आहे गोकुळात जायचं आहे. थोडसा म्हणलं इकडे खेळतो म्हणलं मग तिकडे मथुरीत जातो म्हणलं. नाही तुम्ही म्हणाल महाराज इकडे सुटले तिकडं तर पाहतच नाही तिकडंच पाहाल तुम्ही. असं काही नाही. तर माणूस किती दिवस जगला यायला महत्व नाही बाय बाबू. कीर्ती तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे यरती मागे तुका जीवती नाही आधी अंधी अवसान. माणूस किती दिवस जगला यायला महत्व नाही आहे ना. त्याची कीर्ती झाली पाहिजे ना. अरे काही गावामध्ये एका गावामध्ये 4 एकर वावर होतं. 4 एकर आणि त्या बाईचा मालक
नुसता टोपेल होता टोपेल. याच्यापासून पैसे आणायचे, त्याच्यापासून पैसे आणायचे, त्याच्यापासून पैसे आणायचे, याच्यापासून पैसे आणायचे. आणि ते पोहार एक दिवस मेलं. त्याच्या पत्नीने त्याचं सुख अजिबात नाही भेटलं, त्याच्या पोराईने त्याचं सुख अजिबात नाही भेटलं, कोणाने सुख नाही भेटलं. आणि ते मेलं. ते गावातील लोक म्हणे हे बोहारा मेलं तर बरं झालं. बोहारा म्हणजे निर्लज्ज सदा सुखी. बोहाऱ्याचा अर्थ माहिती आहे काय होते? निर्लज्ज सदा सुखी. पाणी टाकून प्यायचं तर पोलीस पेते म्हणजे ते बोहार समजतात. ते लवकर मेलं तर त्याची तरी मिस करतो, टेन्शन घ्यायचं नाही. हो तर ते मेलं. आता गावातले लोक ना महाराज काहीच नाही डोळे त्याच्या नावाने. पैसे आणत जाय, मुलूर खात जाय, पैसे आणत जाय, बायकोला अजिबात माहित नाही करे कोणता व्यवहार करायचा आहे, का करायचा आहे, काहीच माहित नाही करे महाराज. आणले पैसे का खाल्ले? बायको म्हणजे आहो बाबाचे बाबा, हो बाबाचे बाबा, पिंकीचे बाबा, अहो कुठून आणले पैसे? तुला का करत आहे? मी बाई मी मला मागतो. अहो पण तुमचं एखादी नाही देणं झालं तर मायावर पाटील घेईन, तुला टेन्शन नाही म्हणत होतं. हा करा ते पत्नी विषय आणि असं करता करता एक दिवस मेलो महाराज. कीर्तन ध्यान देऊन ऐका, अडीच घंटे काही तुम्हाला झोप येत नाही, टेन्शन वर. ते मेलो महाराज. गावातले लोक एकही नाही मेले. आणि ते बाहेरचे त्या 2 पाया आल्या, त्या 2 पाया आणि 2-3 माणसं आले. ते खूपच रडले, खूपच रडले. त्याची पत्नी म्हणे काव म्हणे मी याची म्हणे सख्खी बायको म्हणे, मला मुलीसा रड नाही म्हणून राहिला म्हणे, आणि तू काऊन रडून राहिली हो म्हणे, एवढी म्हणे मायावर प्रेम नाही, यावर काही तुला प्रेम केलं म्हणे माया नवऱ्यावर? नाही बापा म्हणे, आता मला माहीत म्हणे का झालं का नाही का झालं. अहो पण तू रडून ते बाकीचे बाहेर बाहेरचे लोक आले ना महाराज, ते भडभड रडायला लागले, खूप रडले. गावातले लोक विचार करून राहिले का हे मेलं तर चांगलं झालं, मोऱ्यातून वजन चाललं गेलो. हा हे रडून काऊन राहिले, कुणाच्या ध्यानी नाही म्हणे, नाही काऊन रडतो म्हणे. शेवट बाई तेव्हा ते उचलाले लागली, त्याने उचलाले लागले गावातले लोक बाहेर, गावाच्या बाहेर पेटवासाठी. तर ते बाई म्हणे बापा कवा भेटशील रे? अरे म्हणे काऊन का झालं? अहो म्हणे 1 लाख आहे ना म्हणे त्या नवऱ्यावर मावाला, 1 लाख आहे म्हणे त्या नवऱ्यावर. आणि तुम्ही अरे माया सोडून द्या म्हणे, नेहमी पैसे नाही म्हणे, 50,000 माया आहे म्हणे, 30,000 याचे आहे म्हणे, 40,000 याचे आहे म्हणे. हा तो पैशाचा लढवय. काय लढवय? हो. अरे तुम्ही व्यवहार करता, बायकोले घरच्या पत्नीले विचार करून व्यवहार करा. आणले किती, गेले किती, ठेवले किती, बँकेत जमा किती, काढले किती. हा तो रड काय तर वय. अहो म्हणे काऊ म्हणे तू म्हणे तुला कसे दिले हो म्हणे, कसे तर पैसे दिले म्हणे एवढे मोठे, तुम्हाला समजत नाही का? जी म्हणे एवढा माणूस, मग आमच्या गावामध्ये बेकार माणूस आहे म्हणे आणि पैसे कसे दिले म्हणे. तुम्हाला आमचं नाव आडनाव माहीत नाही का म्हणे? का नाव आहे म्हणे तुमचं? तर म्हणे आमचं नाव म्हणे रामचंद्र सखाराम बुडवे नाव आहे म्हणे. बुडवे का नाव आहे म्हणे? बुडवे. म्हणून ह्या म्हणे नेहमी लोकांचे पैसे आणते ना बुडवते, म्हणून व्यवहार करायचा आहे पाहून करा. हो पोरगी द्यायची आहे कुणाच्या घरी, आपली पोरगी द्यायची आहे त्या पोरीच्या मायले, पोराच्या बापाले आणि पोराच्या मायले हरिपाठ जर येत असन त्याच्या घरी पोरगी द्यायची. अटकलं का नाही? अटकलं का नाही महाराज? ज्याच्या घरी हरिपाठ येते, हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलीचा ज्याच्या घरी हरिपाठ येते त्याच्याच घरी तुमची पोरगी द्यायची. तुम्ही फसान का घरी मध्ये नाही बसू शकत, गॅरंटी आहे. ज्याच्या घरी हरिपाठ होते, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळी, नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती घरच्या त्या. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळी, नारायण हरी नारायण भक्ती मुक्ती घरी द्यायची. ज्याच्या घरी हरिपाठ होते माय बाबू, त्याच्या घरी संपत्ती आहे ना टिकून राहते, टिकून. हो तुम्ही म्हणा महाराज तुमच्याच घरी 11 एकर वावर होतो, तुम्हीच तर सुपडा साफ झाले, माझ्या घरी पैशाने काही कमी नाही. हो
म्हणजे कोण्या बँकेमध्ये टाकाव हेच समजून नाही राहिलं. हो टाळा विठाला विठाला वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काल्याचे. ह्या काला आहे ना माय बापू वैकुंठात नाही. काल्याचा अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाचा. 4 चरणाचा अभंग आहे. 4ही चरणाचा भावार्थ तुमच्या जवळ सोडवतो. काही टेन्शन घेऊ नका. तुकाराम महाराजांनी एकच सांगितलं का हे भगवंता या काला वैकुंठात नाही भेटत. काला कुठं भेटते? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला होतो. महाराज हाया ना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला झाला. ज्ञानेश्वर माऊलीनं काला केला. ज्ञानेश्वर माऊली 750-800 वर्ष झाले ज्ञानेश्वर माऊली झाले. ज्ञानेश्वर माऊली किती वर्ष झाले? 750-800 वर्ष झाले. पण ज्ञानेश्वरीचा हरिपाठ कोराच्या कोरात आहे. कोराच्या कोरात आजही तुम्ही हरिपाठ करा. 5 रुपयाचं पुस्तक भेटते फक्त 5 रुपयाचं हरिपाठाचं. किती रुपयाचं आहे? 5 रुपयाचं. पण ते 5 रुपयाचं पुस्तक आणणं नाही होत ना तो हरिपाठ करणं नाही होत. किती दुर्दैवी माणसं आहे आपण. हरिपाठ कीर्ती मोगे जरी हरिपाठ कीर्ती मोगे जरी हरिपाठ कीर्ती मोगे जरी आषाढी एकादशीला विष्णुदामध्ये सांगत असे पूज पांडुरंग मी तो पतिता पावना आहे करा तुमचे विरोध दिसतो बरा. तुम्ही जाता गावा दूर दूर माझ्या जीवाला लागते भुर भुर. पंढरीचा पांडुरंग किती दयावंत आहे हो माहित आहे का? पंढरीचा पांडुरंग दयावंत नसताना माय बाप हो तर 30 लाख 32 लाख 35 लाख लोक पंढरीच्या वारीत नसते गेले. हे कौन दिसता हो दयावंत आहे. पण रूप कसा आहे? भगवान परमात्मा परमात्म्याचं रूप कसा आहे? कसा आहे? हाया ना काळा आहे का बुरा आहे? हाया ना काळा आहे ना पंढरीचा पांडुरंग का बुरा आहे?